हॅलो फ्रेंड्स, काल आपण किंवा अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण राईट हँड थंब रूल पर्यंत पोहोचलो होतो. ज्यांनी अगोदरचा व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी तो व्यवस्थित लिंक मध्ये येण्यासाठी अगोदरचा व्हिडिओ बघून घ्या. तर अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण राईट हँड थंब रूल पर्यंत पोहोचलो होतो. राईट हँड थंब रूल मध्ये आपण काय शिकलो, तर जेव्हा एखादा करंट कॅरिंग कंडक्टर आपण आपल्या उजव्या हातामध्ये काय नावातच राईट हँड मध्ये जेव्हा आपण आपला एखादा करंट कॅरिंग कंडक्टर जर पकडला आणि त्याच्यामधनं इलेक्ट्रिक करंट जर वरच्या डायरेक्शनला अपवर्ड डायरेक्शनला जर इलेक्ट्रिक करंट पास केला आपण, तर मग काय सांगता येईल, तर ती जी मॅग्नेटिक फील्ड्स ऑफ लाईन्स असतात या ज्या कंडक्टर भोवती आपण अगोदरच्या एक्सपेरिमेंट मध्ये किंवा ऍक्टिव्हिटीज मध्ये शिकलो की जेव्हा एखाद्या कंडक्टर मधनं आपण करंट पास करतो तर तो एक मॅग्नेटिक प्रॉपर्टीज किंवा मॅग्नेटिझम त्याच्या अवतीभोवती दाखवायला सुरुवात करतो. बरोबर, मग या मॅग्नेटिक फील्ड्स ऑफ लाईनची डायरेक्शन काय, तर आपले जे बोट असतात किंवा आपले जे फिंगर्स असतात त्याची जी डायरेक्शन असते या इनवर्ड डायरेक्शनला, बघा इथे दाखवलंय, या डायरेक्शनला मॅग्नेटिक फील्ड्स ऑफ लाईन म्हणजे ही जी डायरेक्शन असते ती मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन असते, असं आपल्याला राईट हँड थंब रूल सांगतो. मग आपण आता नेक्स्ट आपल्या टॉपिक कडे येऊ. नेक्स्ट टॉपिक काय, त्यांनी आपल्याला एक प्रश्न विचारलाय, तर त्या प्रश्नाचा आन्सर आपण शोधू. द राईट हँड थंब रूल इज कॉल्ड मॅक्सवेल्स कॉर्कस्क्रू रूल. जो राईट हँड थंब रूल आपण शिकलो त्याला मॅक्सवेल्स कॉर्कस्क्रू रूल असं त्यांनी किंवा असं का म्हटलंय, याचं उत्तर आपल्याला शोधायला सांगितलंय. बरोबर, मग आपण शोधू. कॉर्कस्क्रू म्हणजे काय, असा एखादा आपण एक नट घेतला सपोज, बरोबर, हा नट आपण घेतलाय आणि काय केलं आपण, जेव्हा याला फिट करतो तर कोणत्या कोणत्या डायरेक्शनला फिरवतो, बघा इथे डायरेक्शन दाखवली आहे. नट आपल्याला जेव्हा एखाद्या कोणत्याही बोर्ड मध्ये म्हणा किंवा भिंतीमध्ये किंवा कुठेतरी एखाद्या डिव्हाइस मध्ये आपल्याला जेव्हा हा नट आपण फिट करतो तर तो कोणत्या साईडला फिरवतो, तर या साईडला आपण फिरवतो. बरोबर, बघा इथे याची डायरेक्शन दाखवली आहे. एकदम पद्धतशीर बघायचं. कलर चेंज करू आपण. हा बघा, या डायरेक्शनला जेव्हा आपण त्याला फिरवूया नटला तर तो काय होणार, समोरच्या डायरेक्शनला जाणार. म्हणजे काय, तर कॉर्कस्क्रू रूल म्हणजे काय, तर जेव्हा एखादा नट किंवा हा जर सपोज हा नट खाली जातोय म्हणजे काय, जर करंटची जर डायरेक्शन खालीच्या दिशेने असेल, बरोबर, करंटची डायरेक्शन जर खाली असेल तर मग मॅग्नेटिक फील्ड्स ऑफ लाईन कोणत्या दिशेने असतील, तर बरोबर या क्लॉकवाईज असं म्हणा, क्लॉकवाईज डायरेक्शनला मॅग्नेटिक फील्ड्स ऑफ लाईन्स क्रिएट होणार. बरोबर, म्हणजे यालाच आपण काय, तर राईट हँड थंब रूललाच आपण वेगळ्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न केलाय की करंटची डायरेक्शन जर खाली असेल, बघा आपण असा फिरवतो तो, बरोबर, या डायरेक्शनला फिरवतो तर काय होतो, तो नट खाली 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 त्या डिव्हाइस मध्ये किंवा त्या बोर्ड मध्ये फिट होतो. कधी, तर तो क्लॉकवाईज जेव्हा आपण फिरवतो, बघा इथे डायरेक्शन आपण दाखवली, काय होतं, तर तो खालच्या डायरेक्शनला किंवा त्याच्यामध्ये फिट होतो. याच्यातनच आपण करंटचा किंवा मॅग्नेटिक फील्डचा संबंध कसा आहे हे अजून व्यवस्थित एक्सप्लेन करण्यासाठी आपण याचं उदाहरण इथे घेतलंय आणि यालाच काय म्हटलंय, तर कॉर्कस्क्रू रूल. जेव्हा आपण एखादा नट खाली फिट करण्यासाठी त्याला क्लॉकवाईज डायरेक्शनला फिरवू म्हणजे काय होईल, तर त्याची डायरेक्शन अशी खाली खाली तो फिट होत जाईल. बरोबर, म्हणजेच काय, जर हे खाली जाण्याची जर डायरेक्शनला जर आपण म्हटलं की करंट असा पास होतोय सपोज, बरोबर, तर मग मॅग्नेटिक फील्ड्स ऑफ लाईन कशा असणार, अशा प्रकारे असतील. बरोबर, इथे दाखवायचा प्रयत्न केलाय की इथे थोडंसं अपोजिट दाखवलं यांनी. या याच नटाला जर आपल्याला वरती काढायचं असेल, बरोबर, हा जो नट आहे याला जर वरती काढायचं असेल तर याला काय करायला लागेल, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला फिरवायला लागेल. बरोबर, इथे डायरेक्शन दाखवली, बघा या डायरेक्शनला तो फिरवायला लागेल. म्हणजे काय होईल, तो नट इकडे बघा बाहेर येईल. म्हणजे काय, तर ही जर करंटची जर डायरेक्शन झाली कोणतीही, बघा हा एरो इथे दाखवलाय, या डायरेक्शनला जर करंट असेल तर मग मॅग्नेटिक फील्ड्स ऑफ लाईन कशा असतील, तर या एरोच्या याच्यातून किंवा या एरोच्या डायरेक्शन मध्ये. इथे हा एरो जो दिसतोय, आपण काय करंटची डायरेक्शन आता कुठे दाखवली, किंवा हा नट जर वरती काढायचा आहे आपल्याला, बरोबर, हा नट जर वरती घ्यायचा आहे तर मग ही डायरेक्शन जी आपण दाखवली, बघा ही काय करायला लागेल, आपल्याला रिव्हर्स करायला लागेल. बरोबर, म्हणजे याच्यातून काय कळतं आपल्याला की राईट हँड थंब रूल जो आहे, करंट कॅरिंग कंडक्टर आपण हातामध्ये पकडला तर आपले जे फिंगर्स आहेत त्याच्या भोवती आवळलेले ते जे फिंगर्स असतात ते मॅग्नेटिक फील्ड्स ऑफ लाईन आपल्याला शो करतात आणि त्यालाच आपण कॉर्कस्क्रू रूलच्या माध्यमातून अजून व्यवस्थित एक्सप्लेन करू शकतो. बरोबर, अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर शोधलं. आता मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड बाय अ करंट थ्रू अ सर्क्युलर लूप ऑफ अ कंडक्टिंग वायर. म्हणजे काय, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस कसे होते आता आपण शिकलोय. बरोबर, बाय अ करंट थ्रू अ सर्क्युलर लूप ऑफ अ कंडक्टिंग वायर. आता इथे काय करायचंय आपल्याला, सर्क्युलर लूप मध्ये मॅग्नेटिक फील्ड्स ऑफ लाईन कशा प्रकारे तयार होतात
बघा देख लो इथं आपण अगोदरच्या ऍक्टिव्हिटी मध्ये काय केलं होतं मागच्या वेळी, तर एकच कंडक्टर घेतला होता बरोबर. मागच्या लेक्चर मध्ये तुम्हाला ते कळेल की आपण काय केलं होतं, असा हा कार्डबोर्ड घेतला होता बरोबर, आणि याला एक छिद्र पाडलं होतं बरोबर, सेंटरला असं छिद्र पाडलं होतं आणि त्याच्यामधनं काय केलं होतं आपण, तो कंडक्टर इन्सर्ट केला होता किंवा ती कॉपरची वायर आपण त्याच्या मधोमध आपण इन्सर्ट केली होती. तर काय झालं होतं त्या कॉपर बघा आपण एकदा बघूनच घेऊ. देख लेते हम उसको. हे बघा इथे काय झालं होतं, फक्त आपण एक कॉपरची जी वायर आहे ती टाकली होती आणि त्याच्या अवतीभोवती अशा मॅग्नेटिक फील्ड्स ऑफ लाईन तयार झालेल्या आपल्याला आढळतात. आता इथेच काय केलं आपण, काय करतोय या दुसऱ्या ऍक्टिव्हिटी मध्ये हा कंडक्टर आपण या कार्डबोर्डच्या डबल याच्यामधनं, म्हणजे एका इथे तर एक छिद्र टाकलंच आहे, या कार्डबोर्डला 2 छिद्र आता आपल्याला करायची आहेत. तर मग आपल्याला काय ऑब्झर्वेशन्स येतील आपण बघू. राईट हँड थंब रूल आहे आपण शिकलो, कॉर्स स्क्रू रूल काय आहे ते पण आपण शिकलो. आता मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस्ड बाय करंट थ्रू अ सर्क्युलर लूप. बघा आता हा कंडक्टर काय केला आपण, फोल्ड केला बरोबर, आणि याला काय केलं, सपोज मी इथे दाखवतो, हा असा कार्डबोर्ड बरोबर, आणि हा कंडक्टर असा फोल्ड करून असा टाकला तो इथे आणि इकडे खाली घेतला बरोबर, आणि खाली घेऊन काय केलं, या सर्किटला जॉईन केलं. मग इथे बॅटरी, आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, करंट कुठं ना कुठे फ्लो होतो तर ऑलवेज फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल कडनं निगेटिव्ह टर्मिनल कडे करंट फ्लो होत असतो बरोबर. मग आपण काय केलं, या कार्डबोर्डला 2 छिद्र पाडले आणि त्या कंडक्टर त्याच्यामधनं पास केला, आणि तो जो कंडक्टर आहे इकडे खाली, म्हणजे त्याला काय ॲमीटर वगैरे बॅटरी आणि इलेक्ट्रिकचं जे सर्किट आहे त्याला तो कनेक्ट केला. काय नाही, एकदम सोपं आहे. तर आपल्याला फक्त बघायचं आहे की सर्क्युलर लूप मध्ये मॅग्नेटिक फील्ड्स ऑफ लाईन कशा प्रकारे येत असतात. तर मग आपण काय करू, एका व्हिडिओच्या माध्यमातून ते बघून घेऊ, जेणेकरून तुम्हाला अजून एकदम कडक कळेल ते बरं का, एकदम पद्धतशीर. व्हिडिओ मी प्ले करतो. बघा अशा प्रकारचं एक सर्किट आपण क्रिएट केलंय. हा कंडक्टर आपण घेतला, काय केलं, त्या कार्डबोर्डवर 2 छिद्र पाडून त्याला इन्सर्ट केलं आणि सर्किटला जॉईन केलं. बघून घ्या सर्किट, बघून घ्या. मुन्ना भाई MBBS मधला सर्किट नाही बरं हा. बघा अशा प्रकारे काय काय केलं, इथे प्लग की इन्सर्ट केली आहे बरोबर, इथे बॅटरी त्याला कनेक्ट केली या कंडक्टरला खाली, आणि काय इकडे आयर्न फिलिंग्स आता आपल्याला त्याच्यावर टाकायचं आहे. टाकू आपण आता आयर्न फिलिंग्स त्याच्यावर. बघा अशा प्रकारचं सर्किट आपण व्यवस्थित तयार केलं. सर्किटकडे व्यवस्थित लक्ष द्या. बघा आता ते आयर्न फिलिंग्स आपण त्याच्यावर टाकून घेतोय, तर आपल्याला ऑब्झर्व काय होईल ते थोडंसं लक्ष द्या. बघा त्याच्यावर आयर्न फिलिंग्स टाकतोय आपण त्या कंडक्टरच्या आजूबाजूला, आणि काय करणार आता, प्लग की बघा इकडे बघा, इथे बघा डाल दिया हमने उस पे. हा बघा आता करंट झालं, पास होणं सुरू झालंय. तर बघा काय होतंय, काय दिसतंय, तर जेव्हा त्या कंडक्टर मधनं आपण आता करंट पास जेव्हा केला, तर काय मिळालं आपल्याला, काय ऑब्झर्व झालं, तर अगोदरच्या याच्यासारख्याच आपल्याला मॅग्नेटिक फील्ड्स ऑफ लाईन तयार झालेल्या दिसतात. बघा इथे याच्या शेजारी पूर्ण काय झालंय, कॉन्सेंट्रिक सर्कल्स मध्ये किंवा सर्क्युलर लूप मध्ये काय झालं, मॅग्नेटिक फील्ड्स ऑफ लाईन या आयर्न फिलिंग्सच्या तयार झाल्या. जेव्हा कधी, ज्यावेळी त्या कंडक्टर मधनं आपण करंट पास केला बरोबर. अशा प्रकारे आपण ही ऍक्टिव्हिटी एकदम बघून घेतली. पुढे काय आहे अजून एकदा बघून घेऊ आपण विशेष. बघा अशा प्रकारच्या मॅग्नेटिक फील्ड्स ऑफ लाईन तयार झालेल्या आपल्याला आढळतात. मग या मॅग्नेटिक फील्ड ज्या असतात, ही जी मॅग्नेटिक फील्ड ऑफ लाईन्स किंवा मॅग्नेटिक फील्ड्स ऑफ फोर्स ज्या आहे, तो फोर्स जो आहे त्या लाईन्स कशा प्रकारे तयार झाल्यात, तर एका सर्क्युलर लूप मध्ये. पण इथे एक गोष्ट माहिती करण्यासारखी गोष्ट काय, हे ऑब्झर्वेशन बघू आपण आता. काय, कॉन्सेंट्रिक सर्क्युलर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आर बिकमिंग स्ट्रेट ऍट द सेंटर ऑफ द लूप. कुठे, सेंटर ऑफ द लूपला काय झालं बघा, त्या लाईन काय झाल्या, स्ट्रेट सेंटर ऑफ द लूप. ज्या लाईन्स आहे मॅग्नेटिक फोर्स लाईन बरोबर, या सेंटरला काय झाल्या, स्ट्रेट झाल्यात किंवा एकमेकांना पॅरलल आपण ते म्हणू शकतो बरोबर. हे झालं आपलं पहिलं ऑब्झर्वेशन. हे आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचंय.
हे समोर आपल्याला ही प्रत्येक कन्सेप्ट आपल्याला कामी देणार, बरोबर. बघा, कॉन्सेंट्रिक सर्क्युलर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आर बिकमिंग स्ट्रेट ॲट द सेंटर ऑफ द लूप. एव्हरी सेक्शन ऑफ द वायर इज contributing to the magnetic field lines in the same direction within the loop. प्रत्येकाची एव्हरी सेक्शन ऑफ द वायर इज कॉन्ट्रीब्युटिंग टू द मॅग्नेटिक फील्ड. प्रत्येक वायरचा प्रत्येक सेक्शनने काहीतरी, तो जो कंडक्टिंग वायर आहे त्याच्या प्रत्येक सेक्शनने काय केलंय तर काहीतरी कॉन्ट्रीब्युशन केलंय. कशासाठी तर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स क्रिएट करण्यासाठी, आणि त्याची डायरेक्शन सेम असणार. बघा, आता मॅग्नेटिक फील्ड लाईनच्या प्रॉपर्टीज जर सांगायच्या झाल्या तर इथनं तुम्ही काय मॅग्नेटिक फील्डच्या प्रॉपर्टीज सांगू शकता? मला थोडंसं याच्याकडे बघून एक विचार करा बरं. या ज्या मॅग्नेटिक फील्डच्या किंवा फोर्स लाईन्स तयार झाल्यात, बरोबर, याच्याकडे बघून काय सांगू शकतो? या कुठे इंटरसेक्ट झाल्यात का एकमेकांना? या ज्या लाईन्स आहेत, बरोबर, या कुठे इंटरसेक्ट झालेल्या दिसतात का? नाही. म्हणजे काय सांगू शकतो आपण मॅग्नेटिक फील्डच्या लाईन की त्या कुठेच इंटरसेक्ट होत नाहीत की किंवा दे नेव्हर इंटरसेक्ट इच अदर. बरोबर, आपल्याला त्या मॅग्नेटिक फील्डच्या लाईन म्हणजे प्रॉपर्टीज पण माहित असणं महत्वाचं आहे. अशा प्रकारे आपण काय केलं तर बघा, आपली ही जी ऍक्टिव्हिटी आहे अशा प्रकारच्या आपल्याला मॅग्नेटिक फील्ड्स ऑफ लाईन ज्या आहेत त्या क्रिएट झालेल्या दिसतात. दुसरी एक गोष्ट काय आपण हे वाचून घेऊ. इफ द करंट पासेस थ्रू द लूप, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ज्या आहेत, ह्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आर प्रोड्युस्ड ऍट ईच पॉइंट ऑन द लूप. प्रत्येक पॉइंट, लूपच्या प्रत्येक पॉइंटला बघा, प्रत्येक हा जो लूप आहे मॅग्नेटिक फील्ड्स तिथे तयार झालेल्या दिसतात ऑन द लूप. ऍज वी गो अवे फ्रॉम द वायर, वायर पासून आपण जसं जसं दूर जाऊ, बघा, ऍज वी गो अवे फ्रॉम द वायर द कॉन्सेंट्रिक सर्कल रिप्रेझेंटिंग द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स विल बिकम बिगर. काय होतं इकडे बघा, जसं जसं या वायर पासून आपण दूर जातोय तर त्याचे कॉन्सेंट्रिक सर्कल्स काय होत आहेत? मोठे 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 होत आहेत, बरोबर. आणि मॅग्नेटिक या ज्या फोर्स लाईन आहेत, बघा बघा, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ ज्या फोर्स आहेत त्या कुठेही इंटरसेक्ट होत नाही. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट, त्या कुठेही एकमेकांना टच होत नाही. तुम्ही एक्झाम मध्ये डायग्राम वगैरे जरी आपल्याला काढायला जर विचारली तर कधीच या मॅग्नेटिक लाईन्स किंवा मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ज्या आहेत त्या कधीच एकमेकांना टच होणार नाही. त्याच्यामुळे डायग्राम मध्ये रिप्रेझेंट करताना त्या कुठेही टच करायच्या नाही, टच झालेल्या दाखवायच्या नाहीत आणि त्या इंटरसेक्टही होत नाहीत. या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. द कॉन्सेंट्रिक सर्कल रिप्रेझेंटिंग द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स विल बिकम बिगर अँड बिगर. जसं जसं या वायर पासून आपण दूर जाऊ काय होणार तर ते सर्कल जे आहे, तो लूप जो आहे, तो सर्कल मोठा मोठा होत जाणार. इथपर्यंत आपण हा पण मुद्दा आपल्या बुक मधला क्लिअर केला. द इंटेन्सिटी ऑफ द मॅग्नेटिक field at any point produced by a current flowing through a wire is dependent on current. म्हणजे काय तर या कंडक्टर मधनं जर आपण जास्त व्होल्टेजचा करंट किंवा जास्त करंट जर पास केला या कंडक्टर मधनं तर तेवढ्या जास्त प्रमाणात किंवा त्यांची इंटेन्सिटी कशाची, मॅग्नेटिक फोर्स ऑफ लाईन ज्या आहेत त्यांची इंटेन्सिटी वाढणार. अशा प्रकारे हा पॉइंट आपल्याला क्लिअर झाला. द इंटेन्सिटी ऑफ द मॅग्नेटिक फील्ड at any point, the intensity of the magnetic field at any point produced by current flowing through a wire is dependent. कशावर डिपेंडंट आहे? डिपेंडंट ऑन द करंट. करंट आपण या कंडक्टर मधनं किती पास करतो त्याच्यावर या मॅग्नेटिक फोर्स ऑफ लाईन्स डिपेंड करणार आहे. आणि आपल्याला याच्या प्रॉपर्टीज पण कळाल्या की त्या कुठेही इंटरसेक्ट होत नाहीत, कुठेही एकमेकांना टच होत नाहीत. आणि दुसरी एक गोष्ट, मॅग्नेटिक फोर्स ऑफ लाईन ज्या असतात त्यांची जी डायरेक्शन असते ती नेहमी नॉर्थ पोल कडनं साऊथ पोल कडे असणार आहे. जर हा मॅग्नेट आहे, बघा या प्रॉपर्टीज लक्षात असणं महत्वाचं आहे. हा झाला नॉर्थ पोल आणि हा सपोज हा झाला साऊथ पोल. तर मॅग्नेटिक फोर्सच्या लाईनची जी डायरेक्शन असणार ती ऑलवेज नॉर्थ पोल कडनं साऊथ पोल कडे असणार आहे, बरोबर. कुठेही दाखवताना मॅग्नेटिक फोर्स ऑफ लाईन ऑलवेज डायरेक्शन काय, नॉर्थ पोल कडनं साऊथ पोल कडे, बरोबर. अशा प्रकारे आपण मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड बाय अ करंट थ्रू अ सर्क्युलर लूप, कुठे तर सर्क्युलर लूप मध्ये मॅग्नेटिक फील्ड कशा प्रकारे तयार होते आपण अगोदरच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये बघा कसं व्यवस्थित आपण समजत आलो की एखाद्या कंडक्टर मधनं करंट पास केला तर त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड त्याने दाखवली, बरोबर. मॅग्नेटिक फील्ड दाखवल्यानंतर मग आपण मॅग्नेटिक फील्ड आपण त्या आयर्न फिलिंग्स त्याच्या आजूबाजूला टाकून त्या मॅग्नेटिक फील्डची नेमका डायरेक्शन कशी, डायरेक्शन म्हटल्यापेक्षा त्यांची पोझिशन कशी दाखवतात ते पण बघितलं. त्याच्यानंतर मग आपण सर्क्युलर लूप मध्ये काय आहे ते पण बघितलं, बरोबर. म्हणजे आता आपल्याला क्लिअर झालं की आपण जर आपला एखादा कंडक्टर किंवा कॉपर वायर जर घेतली घरातली त्याच्यामध्ये करंट जर पास केला तर अशा प्रकारच्या मॅग्नेटिक फील्ड ऑफ लाईन्स किंवा मॅग्नेटिक फोर्स ऑफ लाईन्स बघा मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स प्रोड्यूस होणार हे आपल्याला क्लिअर झालं. आता याचं मी कशासाठी शिकवतोय तर याचं ऍप्लिकेशन वापरून
या सगळ्या गोष्टींचे ऍप्लिकेशन वापरून आपली मोटर वगैरे कशी म्हणजे कार्य कसे करते किंवा कसं वर्क करते या गोष्टींचं वर्किंग किंवा आपल्याला इलेक्ट्रिक मोटरचं वर्किंग कसं आहे ते शिकायचं आहे आपल्याला, म्हणून मी हे सगळं तुम्हाला एक्सप्लेन करतोय. बरोबर. नेक्स्ट पॉइंट, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट इन अ सोलेनॉइड. आता आपण सर्क्युलर लूप मध्ये बघितलं. आता सोलेनॉइड म्हणजे काय ते बघायला लागेल की मॅग्नेटिक फील्ड जे आहे किंवा मॅग्नेटिक फील्ड ऑफ लाईन ज्या आहेत, बरोबर, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट इन अ सोलेनॉइड. आता सोलेनॉइड म्हणजे काय तर बघा, पहिलाच मुद्दा, व्हेन अ कॉपर वायर विथ अ रेझिस्टिव्ह कोटिंग इज वाउंड इन अ चेन ऑफ लूप्स. कोणती? कॉपरच वायर. अगोदरची हीच कॉपर वायरच घेतली आपण, बरोबर, पण तिला काय केलं तर एका लूप मध्ये बघा असं गुंडाळलं. काय घेतलं आपण, अशी कॉपरची वायर घेतली आणि तिला असं जेव्हा आपण असं लूप मध्ये बघा, तर या हे जे स्ट्रक्चर तयार होईल याला काय म्हणायचं? सोलेनॉइड. व्हेन अ कॉपर वायर विथ अ रेझिस्टिव्ह कोटिंग, याच्यावर काय एक रेझिस्टिव्ह कोटिंग केलेली असते. व्हेन आपल्याला विचारू शकतात सोलेनॉइड म्हणजे काय, तर जेव्हा व्हेन अ कॉपर वायर विथ अ रेझिस्टिव्ह कोटिंग इज वाउंड इन अ चेन ऑफ लूप्स, चेन ऑफ लूप्स लाईक अ स्प्रिंग. कशासारखं तर स्प्रिंग सारखं. इट इज कॉल्ड एज सोलेनॉइड. अशा प्रकारे सोलेनॉइड हे स्ट्रक्चर आपल्याला कळालंय. मग सोलेनॉइड मध्ये मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स कशा प्रकारे असतात हे आता बघू आपण. द इंटेन्सिटी ऑफ द, बघा हे ऑब्झर्वेशन आहे, हे आपण पहिले ऍक्टिव्हिटी बघू. त्यांनी काय सांगितलं, अशा प्रकारची एक ऍक्टिव्हिटी करा. अशी स्प्रिंग आपण तयार केली सोलेनॉइडची आणि आता त्याच्यामधनं आपल्याला करंट पास करून कशा प्रकारची ऍक्टिव्हिटी दिसते हे बघायचंय. मग चला बघू, देख लेते हम उसको. बघा बगीचे कार्यक्रम चालू आहेत आपले. खूप साऱ्या ऍक्टिव्हिटी बघायला मिळतील तुम्हाला याच्यामध्ये, या चॅप्टर मध्ये, आणि खूप इंटरेस्टिंग आहे. आणि आपण हे व्हिडिओ YouTube वरनच घेतलेले आहेत जेणेकरून पोरांना व्यवस्थित समजलं पाहिजे. ते हा त्याच्या मागचा उद्देश आहे. बघा अशा प्रकारे आपण काय केलं, हा सोलेनॉइड व्हेन बघा when a copper wire with a resistive coating is wound in a chain of loops like a spring, it is called as solenoid. जेव्हा आपण अशी कॉपरची वायर घेतली आणि चेन ऑफ लूप्स मध्ये तिला गुंडाळलं किंवा तिचे काय म्हणता येईल लूप्स मध्ये, चेन मध्ये असं स्प्रिंग सारखं तिला जेव्हा आपण हे करतो गुंडाळतो तेव्हा त्याला काय म्हणायचं, सोलेनॉइड तयार झाला. मग हा सोलेनॉइड काय होतो बघा. आता हा सोलेनॉइड तयार केला आपण आणि त्याला कनेक्ट केलं. कुठे? बॅटरी लावली, प्लग की लावली आणि अशा प्रकारे सर्किट मध्ये जर त्याला कनेक्ट केलं बघा, तर काय होतंय बघा, त्याच्यामधनं करंट पास केल्यानंतर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स बघा कशा प्रकारे दिसत आहेत बघा बरं. ऍक्टिव्हिटी आपण समोर थोडी बघत जाऊ म्हणजे आपल्याला कळेल. इथे नॉर्थ पोल, साऊथ पोल बघा, मॅग्नेटिक बघा, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स कुठे जात आहेत तर बघा इथे नॉर्थ पोल कडनं साऊथ पोल कडे डायरेक्ट झालेले आपल्याला दिसत आहेत. अशा प्रकारे या लूप्सच्या माध्यमातून मॅग्नेटिक लाईन त्याच्या भोवती तयार झाल्या, बरोबर. म्हणजे सोलेनॉइड मध्ये मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स कशा प्रकारे तयार झाल्या आपल्याला दिसतंय बघा. एक व्यवस्थित बघून घ्या. आता या कशा प्रकारे दिसत आहेत, या ज्या लाईन्स आहे आपल्याला बुक मध्ये त्यांनी क्वेश्चन विचारलाय. काय क्वेश्चन विचारलाय तर सोलेनॉइड मध्ये ज्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत त्या बार मॅग्नेट सारखे दिसतात, तर ते कम्पेअर करा असा काहीतरी प्रकारचा त्यांनी क्वेश्चन विचारलाय, बरोबर. हे बघा अशा प्रकारचं नॉर्थ पोल बघा, डायरेक्शन कुठे, नॉर्थ पोल कडनं मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स तयार होत आहेत साऊथ पोल कडे, बरोबर. मग या आतमध्ये काय झालं, या सोलेनॉइडच्या ज्या आतमधल्या ज्या लाईन्स आहेत त्या पॅरलल तुम्हाला दिसत आहेत, बरोबर. म्हणजे काय सांगता येईल तर जेव्हा सोलेनॉइड हे स्ट्रक्चर किंवा अशा प्रकारची कॉईल आपण तयार केल्यानंतर त्याच्यामध्ये जेव्हा मॅग्नेटिक फील्ड आपण प्रोड्यूस करू तर त्याच्यामधल्या ज्या आतमधल्या ज्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहेत त्या एकमेकांना पॅरलल असतात, बरोबर. पॅरलल, इंटरसेक्ट होणार नाही, टच होणार नाही, फक्त पॅरलल आपल्याला दिसत आहेत. आणि दुसरं काय तर त्यांची जी डायरेक्शन आहे बघा, इथे नॉर्थ पोल कडनं कुठे जात आहेत, साऊथ पोल कडे, नॉर्थ पोल कडून साऊथ पोल कडे, बरोबर. अशा प्रकारे आपण सोलेनॉइड मधली जी मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहेत त्या कशा प्रकारे बार मॅग्नेट, आता बार मॅग्नेट मध्ये पण आपण 9th स्टँडर्ड मध्ये शिकलोय. तर बार मॅग्नेट बघा, फील्ड लाईन्स अराउंड अ बार मॅग्नेट. बार मॅग्नेट मध्ये पण जेव्हा आपण असा बार मॅग्नेट घेतला आणि त्याच्या अवतीभोवती जर मॅग्नेटिक फील्ड जर प्रोड्यूस केली आपण तर ती कशा प्रकारे दिसते आपल्याला,
तर या सोलेनॉइडच्या स्ट्रक्चर सारखी दिसती बघा. नॉर्थ पोल कडनं कुठे जात आहेत, साऊथ पोल कडे त्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स जाताना आपल्याला दिसतात. अशा प्रकारे सेकंड ऍक्टिव्हिटी पण आपण व्हिडिओच्या माध्यमातून व्यवस्थित क्लिअर केली बघा. मॅग्नेटिक फील्ड पॅटर्न बघा सोलेनॉइड मधनं अशा प्रकारे नॉर्थ पोल कडून साऊथ पोल कडे जाताना ते दिसतं आपल्याला, बरोबर. तर मग आता इथपर्यंत आपण आलो. काय काय शिकलोय? झोपायचं नाही अजिबात. व्हिडिओ बघता बघता सर करताय काहीतरी समोर. कुणाला समजत नसेल तर कमेंट करू शकता, सांगू शकता. सजेशन काय असेल तर ते पण देऊ शकता की सर झोप येते, काय होतंय. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट इन सोलेनॉइड. अशा प्रकारे या मॅग्नेटिक लाईन सोलेनॉइड स्ट्रक्चर काय ते कळालं. द प्रॉपर्टीज ऑफ द, आता ऑब्झर्वेशन बघू एकदा आपण. द प्रॉपर्टीज ऑफ द मॅग्नेटिक फील्ड ऑफ अ सोलेनॉइड्स आर व्हेरी सिमिलर टू द, कशाची, या प्रॉपर्टीज कशाशी सिमिलर आहे सोलेनॉइडच्या, तर बार मॅग्नेट. बघा फील्ड प्रोड्युस्ड बाय अ बार मॅग्नेट. बार मॅग्नेटचे स्ट्रक्चर बघा. बार मॅग्नेटच्या पण अशाच प्रकारच्या प्रॉपर्टीज आहेत मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सच्या, म्हणून ही प्रॉपर्टी आपल्याला कळाली. सोलेनॉइड म्हणजे काय कळालं, प्रॉपर्टीज ऑफ द मॅग्नेटिक फील्ड ऑफ अ सोलेनॉइड आर व्हेरी सिमिलर टू द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड बाय अ बार मॅग्नेट. त्याच्यानंतर काय, द इंटेन्सिटी ऑफ द मॅग्नेटिक फील्ड विदिन द सोलेनॉइड इज युनिफॉर्म एव्हरीवेअर. जी इंटेन्सिटी आहे, द इंटेन्सिटी ऑफ द मॅग्नेटिक फील्ड विदिन द सोलेनॉइड इज युनिफॉर्म एव्हरीवेअर. बघा इथे लाईन्सने कोणतंच डिफ्लेक्शन वगैरे काही कर वगैरे दाखवलेले नाही. म्हणजे आपण काय सांगू शकतो की त्याची जी इंटेन्सिटी आहे, इंटेन्सिटी ऑफ द मॅग्नेटिक फील्ड विदिन सोलेनॉइड, सोलेनॉइड मध्ये जी इंटेन्सिटी आहे मॅग्नेटिक फील्डची ती काय आहे, युनिफॉर्म एव्हरीवेअर. हे हे ऑब्झर्वेशन आपण कशाच्या माध्यमात कसं मांडलं, तर या लाईन्स इथे स्ट्रेट एकमेकांना पॅरलल, म्हणजे तिथे कसल्याही प्रकारचं म्हणजे ते युनिफॉर्म आहेत. काय, तर इंटेन्सिटी ऑफ द मॅग्नेटिक फील्ड जी आहे ही सोलेनॉइड मध्ये काय युनिफॉर्म आपल्याला दिसते. कारण का, तर त्या लाईन स्ट्रेट आहेत, बरोबर, एकमेकांना पॅरलल आहेत. द मॅग्नेटिक फील्ड इन सोलेनॉइड इज युनिफॉर्म, बरोबर. म्हणजेच काय, दॅट इज द मॅग्नेटिक फील्ड इन अ सोलेनॉइड इज युनिफॉर्म. अशा प्रकारे आपण या सगळ्या प्रॉपर्टीज स्टडी केल्या, एकदम व्यवस्थित समजून घेतल्या. आता येऊ आपण आपल्या नेक्स्ट पॉइंट कडे. सोलेनॉइड मध्ये बघितलं, सर्क्युलर लूप मध्ये पण बघितलं आपण काय होतंय. आता नेक्स्ट पॉइंट बघू, फोर्स ऍक्टिंग ऑन अ करंट कॅरिंग कंडक्टर इन अ मॅग्नेटिक फील्ड. आता आपण फोर्स कसा ऍक्ट होतो हा फोर्स बघायचा आहे आपल्याला. काय, तर फोर्स ऍक्टिंग ऑन अ करंट कॅरिंग कंडक्टर इन अ मॅग्नेटिक फील्ड. आता मॅग्नेटिक फील्ड तर तयार झाली, ते पण बघितलं. मॅग्नेटिक फील्ड वेगवेगळ्या प्रकारे सोलेनॉइड मध्ये वगैरे कशी बार मॅग्नेट मध्ये किंवा सर्क्युलर लूप मध्ये, बरोबर, कशा प्रकारे तयार होती ती पण बघितली. मग आता आपल्याला फोर्स कसा किती ऍक्ट होतो, फोर्स ऍक्टिंग ऑन अ करंट कॅरिंग कंडक्टर इन अ मॅग्नेटिक फील्ड, बरोबर. त्याच्यासाठी काय करायचंय आपल्याला, त्यांनी आपल्या बुक मध्ये अशा प्रकारची एक ऍक्टिव्हिटी तुम्हाला दिसेल, बरोबर, की असं एक सेटअप घ्या, असं स्टँड घ्या, त्याला एक मॅग्नेट जोडा, बरोबर. आणि काय करायचंय, तर एक कंडक्टर आपल्याला वायर घ्यायचंय बघा. हे कंडक्टिंग वायर घ्यायचंय आपल्याला, ते पण एका स्टँडला म्हणजे जोडायचंय, बरोबर. आणि काय करायचंय, मॅग्नेट, आपण ही ऍक्टिव्हिटी काय करू, व्हिडिओच्या माध्यमातून व्यवस्थित पहिले बघून घेऊ आणि त्याच्यानंतर मग आपल्याला काय ऑब्झर्व झालं, काय दिसतंय ते आपण बघू. व्हिडिओच्या माध्यमातून ते एकदम व्यवस्थित समजतं आपल्याला. बघा कशा प्रकारचा सेटअप करायचा आहे आपल्याला. ये देखो, इधर देखो, हा अशा प्रकारचा आपण एक मॅग्नेट घेतला, बरोबर. आणि हे सर्किट जे आहे, हा कंडक्टर आपला मध्ये कॉपर वायर, बरोबर. इथे ती वायर आपण ठेवतोय त्या मॅग्नेटच्या मध्ये. एकच नंबर दिसतंय बघा. अशा प्रकारचा जो सेटअप आपण तयार केलाय, बॅटरी जोडली, प्लग की जोडली, बरोबर, मॅग्नेट ठेवला मध्ये आणि मॅग्नेटच्या मध्ये इथे कंडक्टर ठेवलेला दिसतोय. मग तो फोर्स आपल्याला बघायचा आहे की तो नेमका डिफ्लेक्ट कसा होईल, बरोबर. बघा मग आता समोर आपण बघत जाऊ काय होतंय. चलो आगे चलो. हा आता की इथे इन्सर्ट केली बघा. बघा इथे की इन्सर्ट होताना दिसते, म्हणजे आपण सर्किट ऑन करतोय.
तर काय होईल बघा, हे डिफ्लेक्ट झाला कंडक्टर, कोणत्या साईडला गेला बघा, थोडासा पहिले इथे होता, आता या साईडला गेला. द करंट कॅरिंग कंडक्टर इज डिस्प्लेस्ड टुवर्ड्स, कुठे, राईट साईडला डिस्प्लेस झाला जेव्हा आपण करंट त्याच्यामधनं पास केलं, बरोबर. त्याच्यानंतर आता समोर काय होतं ते पण बघू. समोर काय होणार आता बघा, आता काय केलं बघा बघा बघा, इथे बघा करंटची डायरेक्शन रिव्हर्स केली बघा, इथे तुम्हाला दिसेल ही बॅटरी त्यांनी काय केली, इंटरचेंज केली. म्हणजे काय, करंट पहिले ज्या डायरेक्शनने पाठवला होता त्याच्या अपोजिट डायरेक्शनने पाठवला तो, बरोबर. इकडे बघा, झोपू नका, हे बघा इथे त्यांनी बॅटरी बदलली बघा, इकडे लक्ष द्या, इथे बॅटरी बदलताना ते दिसेल आपल्याला. ही बॅटरी बदलली म्हणजे काय, करंटची डायरेक्शन आपण आता रिव्हर्स केली. तर रिव्हर्स केल्यानंतर काय झालं, ते आतल्या डायरेक्शनला ते डिफ्लेक्ट झाला तो कंडक्टर, बरोबर. अशा प्रकारे तो आतल्या डायरेक्शनला डिफ्लेक्ट होताना आपल्याला दिसला, बरोबर. म्हणजे अशा प्रकारे ही ऍक्टिव्हिटी आपल्याला याच्यातून एवढंच बघायचंय की ते डिफ्लेक्शन म्हणजे त्याचा फोर्स. कारण काय होतंय, इथे आपण मॅग्नेटच घेतलाय, बरोबर, आणि हा कंडक्टर पण मॅग्नेट म्हणून ऍक्ट होणार, बरोबर. म्हणजे दोन्ही मॅग्नेट झाल्यामुळे आपण काय म्हणतो, मॅग्नेट एकमेकांना एकतर अट्रॅक्ट करतील किंवा रिपेल करतील, म्हणजे काहीतरी फोर्स त्यांच्यामध्ये असणार, बरोबर. मग त्या ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून आपण तो फोर्स कसा आपल्याला ऑब्झर्व होतोय तो जस्ट फक्त बघतोय, बरोबर. मग त्याच्यानंतर आपल्याला ऑब्झर्वेशन जे आहे ते आपल्या फ्लेमिंगच्या, आपल्याला सध्या फक्त एवढं महत्वाचं आहे की आपल्याला ते डिफ्लेक्शन दिसलं, ओके. तर ते डिफ्लेक्शन कशा प्रकारे दिसलं बघा, ए पोझिशनला बघा, जेव्हा आपण करंट पास नव्हता केला तर तो कंडक्टर असा सरळ होता, बरोबर. जेव्हा आपण त्याच्यामधनं या म्हणजे करंट पास केला, बरोबर, कुठनं, तर वरच्या डायरेक्शनला बघा, या डायरेक्शनला जेव्हा करंट पास केला तर तो कंडक्टर कुठे, या साईडला डिफ्लेक्ट झाला, डावीकडे, बरोबर. म्हणजे थोडा स्ट्रेट होता अगोदर, तर थोडासा इकडे डिफ्लेक्ट झाला. आणि परत वरतून खालच्या डायरेक्शनला जेव्हा आपण करंट त्याच्यामध्ये पास केला, बरोबर, तर तो उजव्या साईडला, बरोबर. मॅग्नेटिक फील्ड परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द पेपर गोइंग इन साइड द, हे आपण नंतर बघू. आपल्याला फक्त काय डिफ्लेक्शन कसं कसं झालं, सगळ्यात अगोदर कंडक्टर स्ट्रेट होता जेव्हा त्याच्यामधनं करंटच नव्हता पास केला. त्याच्यानंतर काय झालं, तर तो जेव्हा खालच्या डायरेक्शननं वरच्या डायरेक्शनला करंट पास केला तेव्हा तो डावीकडे डिफ्लेक्ट झाला, बरोबर. आणि जेव्हा वरतून खाली करंट जेव्हा पास केला बघा, वरच्या इथे एरो दाखवलाय, वरच्या डायरेक्शन मधून खाली जेव्हा करंट पास केला तो, तेव्हा तो सी पॉइंट कडे म्हणजे उजव्या साईडला डिफ्लेक्ट झालेला आपल्याला आढळला. मग याच्यातनं आपल्याला काय कळालं, इन दिस एक्सपेरिमेंट इट इज नोटेड दॅट व्हेनेवर करंट फ्लोज थ्रू अ कंडक्टर इन द प्रेझेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड अ फोर्स इज एक्झर्टेड ऑन द कंडक्टर. आपल्याला एवढी बेसिक गोष्ट कळाली की त्या कंडक्टरवर काहीतरी फोर्स एक्झर्ट झाला, हे आपण डेफिनेटली सांगू शकतो या ऍक्टिव्हिटी मधनं, की जेव्हा तो कंडक्टर एका मॅग्नेटच्या माध्यमात किंवा एका मॅग्नेटच्या सानिध्यात जेव्हा आपण ठेवला आणि त्या कंडक्टर मधलं करंट पास केला, तर त्या करंट जसा पास केला आपण त्याच्यानुसार तो जो कंडक्टर आहे तो डिफ्लेक्ट झाला. म्हणजे काय, तर फोर्स काहीतरी ऍक्ट झाला. बघा, इन दिस एक्सपेरिमेंट इट इज नोटेड दॅट व्हेनेवर करंट फ्लोज थ्रू अ कंडक्टर इन प्रेझेन्स ऑफ अ मॅग्नेटिक फील्ड अ फोर्स इज एक्झर्टेड ऑन द कंडक्टर. त्या कंडक्टरवर काहीतरी फोर्स एक्झर्ट झाला असं आपण सांगू शकतो. इन अबो एक्सपेरिमेंट क्लिअरली शोज दॅट force is exerted on current carrying conductor. The direction of this force is depend on both direction of current and direction of magnetic field. बघा, ही लाईन आपल्याला महत्वाची. The direction of this force, या फोर्सची जी डायरेक्शन आहे, पहिले काय झालं तर तो डावीकडे डिफ्लेक्ट झाला, नंतर काय झालं उजवीकडे झाला. मग याची डायरेक्शन कशी सांगायची, तर द डायरेक्शन ऑफ दिस फोर्स डिपेंड्स ऑन बोथ, कशावर, डायरेक्शन ऑफ करंट. करंट कोणत्या साईडने पास केलाय बघा, जेव्हा करंट आपण खालच्या साईडने इथे वरती एरो दाखवला, या साईडने जेव्हा करंट पास केला तेव्हा तो डावीकडे डिफ्लेक्ट झाला. म्हणजे कशावर डिपेंड आहे, त्याची डायरेक्शन, त्याचं डिफ्लेक्ट होण्याचं जे हे आहे डायरेक्शन आहे ती कशावर, तर डायरेक्शन ऑफ करंट अँड डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे त्याची डिफ्लेक्ट, त्याच्यावर फोर्स ऍक्ट होण्याची जी डायरेक्शन आहे ती कशावर डिपेंड आहे, तर डायरेक्शन ऑफ करंट. आपण करंट वरतून खाली पास करतोय की खालून वरती पास करतोय याच्यावर त्या कंडक्टरचं डिफ्लेक्शन डिपेंड असणार. आणि त्याच्यानंतर काय, तर डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड कोणत्या डायरेक्शनने काम करते किंवा कोणत्या डायरेक्शनने वर्क करते हे पण तिथे महत्वाचं आहे, बरोबर. अशा प्रकारे आपण फोर्स, मग या ऍक्टिव्हिटी मधनं आपल्याला एक बघा, आपण पहिले ऑब्झर्वेशन काय काय मिळाले, मी सगळा डाटा बुक मधनं घेतलाय जेणेकरून ते वाचताना तुम्हाला एकदम सोपं होईल.
व्हेन अ करंट इज नॉट फ्लोइंग थ्रू द वायर इट रिमेन्स स्ट्रेट. बरोबर. पहिली ऍक्टिव्हिटी आपण जेव्हा बघितली ते कंडक्टर जेव्हा जसं तसं ठेवला होता त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा करंट आपण पास नव्हता केला तर काय झालं होतं, इट रिमेन्स स्ट्रेट. म्हणजेच पोझिशन ए, आपल्या तुमच्या बुक मधली जी पोझिशन ए आहे बघा, ही पोझिशन ए म्हणजे काय, कंडक्टर आपला स्ट्रेट, कोणत्याही प्रकारचं करंट त्याच्यामधनं पास नाही केलं आपण. बरोबर. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट, व्हेन द करंट फ्लोज फ्रॉम टॉप टू बॉटम. कुठनं, टॉप टू बॉटम, द वायर बेंड्स अँड कम्स इनटू पॉइंट सी. बघा सी नंबरची पोझिशन आपण बघून घेऊ. टॉप टू बॉटम बघा, टॉप पासनं बॉटम म्हणजे करंट जेव्हा आपण टॉप टू बॉटम पाठवू तेव्हा तो करंट सी या पॉइंट कडे किंवा उजवीकडे डिफ्लेक्ट झाला, त्याच्यावर उजवीकडे फोर्स ऍक्ट होतोय. अशा प्रकारे आपण हा ए पॉइंट क्लिअर केला आणि हा सी पॉइंट समजून घेतला. आता बी पॉइंट मध्ये काय सांगता येईल, तर जेव्हा आपण करंट बॉटम टू टॉप पाठवू त्या कंडक्टर मध्ये, तो जो कंडक्टर आहे किंवा ती जी कॉपर वायर आपण घेतली तिच्यामध्ये जेव्हा बॉटम टू टॉप जेव्हा आपण करंट पास करू तेव्हा काय होणार, तर तो पॉइंट बी कडे डिफ्लेक्ट होणार किंवा डावीकडे तो डिफ्लेक्ट होतोय. बरोबर. तर तोच आपला तिसरा पॉइंट असणार. काय, तर इफ द करंट इज डायरेक्शन इज रिव्हर्स. रिव्हर्स म्हणजे काय, तर बॉटम टू टॉप. पहिले टॉप टू बॉटम पाठवला, आता बॉटम टू टॉप. म्हणजे इफ द करंट डायरेक्शन इज रिव्हर्स दॅट इज इट फ्लोज फ्रॉम कुठे, बॉटम टू टॉप एंड, द वायर बेंड्स बट कम्स इन द पोझिशन बी. म्हणजे काय, तर तो बी पोझिशनला म्हणजे कुठेतरी इकडे, म्हणजे पहिले असा होता नंतर असा झाला आणि त्याच्यानंतर या डायरेक्शनला डिफ्लेक्ट झाला. बरोबर. अशा प्रकारे आपण, दिस मीन्स द डायरेक्शन ऑफ द फोर्स ऑन द वायर परपेंडिक्युलर टू द बोथ मॅग्नेटिक फील्ड अँड डायरेक्शन ऑफ करंट. म्हणजे काय, तर डायरेक्शन ऑफ द फोर्स, आपल्याला फोर्सच काढायचा आहे म्हणून काय, तर डायरेक्शन ऑफ फोर्स कसा असणार, ऑन द वायर इज परपेंडिक्युलर टू द, कशाला परपेंडिक्युलर, मॅग्नेटिक फील्डला आणि डायरेक्शन ऑफ करंट, जी करंटची डायरेक्शन आहे त्याला आणि मॅग्नेटिक फील्ड या दोन गोष्टींना तो जो फोर्स आहे, दिस मीन्स द डायरेक्शन ऑफ फोर्स, फोर्सची जी डायरेक्शन आहे ती कशाला परपेंडिक्युलर असणार, व्यवस्थित समजून घ्या. दिस मीन्स द डायरेक्शन ऑफ फोर्स, फोर्स म्हणजे काय, त्याचं डिफ्लेक्शन होण्याचं डायरेक्शन, अगोदर इकडे या साईडला डिफ्लेक्ट झाला आणि अगोदर नंतर या साईडला डिफ्लेक्ट झाला म्हणजे त्याच्यावर काहीतरी फोर्स ऍक्ट झाला. बरोबर. म्हणजे काय, द डायरेक्शन ऑफ फोर्स ऑन द वायर इज परपेंडिक्युलर टू बोथ, कशाशी, मॅग्नेटिक फील्ड अँड डायरेक्शन ऑफ द करंट. हे आपलं महत्वाचं ऑब्झर्वेशन या ऍक्टिव्हिटी मधलं, ज्यालाच आपण फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल म्हटलंय समोर. बघा फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल काय सांगतो आपल्याला, तर जेव्हा ही जर डायरेक्शन ऑफ करंट असेल, हा जो कंडक्टर म्हणजे काय, तर बघा हा जो फिंगर आहे, मिडल फिंगर इथे दिसत असेल तुम्हाला, मिडल फिंगर ही जर करंटची डायरेक्शन असेल, मिडल फिंगर ही जर करंटची डायरेक्शन असेल, 2 मिनिट पद्धतशीर आपण तो पेनचा कलर चेंज करून घेऊया, दिखना चाहिए वही सबको. हा, करंटची डायरेक्शन जर ही असेल सपोज, बरोबर, म्हणजे असा कंडक्टर जर असा ठेवलाय आणि याच्यामधनं या डायरेक्शनला जर करंट पास केलाय, बघा इफ मिडल फिंगर किंवा डायरेक्शन ऑफ करंट, मिडल फिंगर जो आहे इथे जर ही जर डायरेक्शन ऑफ करंट असेल, तर डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड कशी, तर हा जो इंडेक्स फिंगर आहे बघा अशा प्रकारचा त्यांनी तो हात दाखवलाय किंवा लेफ्ट हँडने असं आपल्याला तो दाखवायला लागेल. तुम्हाला ते व्यवस्थित माझ्या हातात दिसणार नाही, पण त्याच्यासाठी मी आपली बुक मधली इमेज घेतली की जर हा जो मिडल जर फिंगर आपला डायरेक्शन ऑफ करंट जर दाखवत असेल, बरोबर, तर जो इंडेक्स फिंगर आहे, समोरचा जो फिंगर आहे ते डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड दाखवणार. बरोबर. आणि जो थंब आहे त्याच्यावर मग त्या प्रकारे फोर्स ऍक्ट होईल. तुम्ही घरी असं जर बोट केलं जसं या इमेज मध्ये दाखवलंय, आणि जर मिडल फिंगर जर तुम्ही म्हटलं की या मिडल फिंगरच्या डायरेक्शनने असा करंट आपण पाठवला, बरोबर, तर मग जो इंडेक्स फिंगर आहे त्या डायरेक्शनला तुमची मॅग्नेटिक फील्ड ऍक्ट होणार आणि फोर्स कसा ऍक्ट होणार, तर थंब म्हणजे वरच्या डायरेक्शनला. बघा अशा प्रकारचा तो, अशा प्रकारे आपण ते दाखवू शकतो की या डायरेक्शनला तो मूवमेंट करणार, कोणत्या, थंबच्या डायरेक्शनने. बघा इथे थंबची जी डायरेक्शन आहे अपवर्ड, फोर्स ऑफ, यालाच आपण काय म्हटलंय, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. व्यवस्थित समजून घ्या. जर आपण मिडल फिंगर अशा डायरेक्शनने जर आपण करंट दाखवला किंवा करंट जर त्या कंडक्टर मधनं या डायरेक्शनला पास होत असेल, काहीच अवघड नाही, फक्त करंटची डायरेक्शन आपल्याला कळाली की मिडल फिंगरच्या डायरेक्शनने जर करंट पास होतोय सपोज, बरोबर, तर मग जे बाकीचे जे दोन बोट आहेत ते आपल्याला ऑटोमॅटिक सांगणार, काय सांगणार,
तर जो इंडेक्स फिंगर आहे, इंडेक्स फिंगर, तर तो काय सांगणार की बाबा या डायरेक्शनला माझी मॅग्नेटिक फील्ड राहील सरळ सरळ, आणि जो थंब आहे त्या डायरेक्शनला त्याच्यावर फोर्स ऍक्ट होईल. बरोबर, अशा प्रकारे आपण बघा फोर्स ऑन अ कंडक्टर कुठे ऍक्ट होतोय, आणि ते सगळे एकमेकांना परपेंडिक्युलर असतात हे पण लक्षात ठेवायचंय. फोर्स ऑफ कंडक्टर कुठे होणार, पण कधी, या डायरेक्शनला. कधी तर डायरेक्शन ऑफ करंट जर या डायरेक्शनला असेल, बघा एकमेकांना सगळे परपेंडिक्युलर, डायरेक्शन ऑफ करंट या साईडला, तर डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड याच्या परपेंडिक्युलर, आणि त्याला परपेंडिक्युलर फोर्स ऑफ कंडक्टर. अशा प्रकारे आपल्याला कंडक्टर कसा हलवायचा आहे हे पण आपण याच्यावरनं डिराईव्ह, आणि याच्यातनंच आपण ते मोटरचं जे वर्किंग आहे ते आपण समजून घेऊ शकतो की फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल परत एकदा व्यवस्थित समजून घ्या. जर आपलं मिडल फिंगर, जर मधलं बोट जे आहे हे जर करंटची डायरेक्शन दाखवणार असेल, बरोबर, हे आपल्याला समजण्यासाठी की या ऍक्टिव्हिटी मधनं आपण काय शिकलो हे कसं समजून घ्यायचं की कोणत्या साईडला फोर्स ऍक्ट होतोय, कंडक्टर कुठे हलणार आहे, तो ती कॉपर वायर जी आपण हलवली तिची जी पोझिशन चेंज झाली ती नेमकी समजून कशी घ्यायची, तर ते समजून घेण्यासाठी फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल आपल्याला कामी येतो. कसा, तर सपोज हा जो मधला फिंगर आहे ही डायरेक्शन ऑफ करंट आहे, तर मग काय, तर जो इंडेक्स फिंगर किंवा समोरचं जे बोट आहे आपलं ते डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन ऑलवेज कशी असते, नॉर्थ पोल कडनं साऊथ पोल कडे त्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस गेलेल्या असतात, हे मी तुम्हाला सांगितलं. बरोबर, म्हणजे जे समोरचं बोट आहे ते डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड दाखवणार, आणि वरच्या डायरेक्शनला किंवा आपले थंबची जी डायरेक्शन आहे त्या डायरेक्शनला मग तो कंडक्टर मूव्ह होणार. अशा प्रकारे आपण फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल त्या ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून व्यवस्थित पॉइंट टू पॉइंट शिकून घेतला. बरोबर, परत एकदा आपण इन शॉर्ट रिकॉल करू काय काय घेतलं आपण आज. बघा, या पहिल्या प्रश्नाचं आपण उत्तर शोधलं, फाइंड आउट काय, तर जो आपण राईट हँड थंब रूल जो घेतला होता त्यालाच आपण कॉर्क स्क्रू रूल कशा प्रकारे सांगितलं. एखादा नट आपण बसवताना जर तो नट खाली जात असेल तर त्याची करंटची डायरेक्शन आपल्याला कळाली, आणि मग त्याच्या माध्यमातून आपण मॅग्नेटिक फील्ड कशी प्रोड्यूस होते ते पण सांगितलं, आणि लूप मध्ये मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स कशा तयार होतात ते पण आपण शिकलो. बरोबर, मॅग्नेटिक फील्ड्स ऑफ लाईन जे असतात किंवा मॅग्नेटिक फोर्स ऑफ लाईनच्या प्रॉपर्टी लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. काय, तर त्याची डायरेक्शन ऑलवेज फ्रॉम नॉर्थ पोल टू साऊथ पोल, त्या कुठेही इंटरसेक्ट होणार नाही आणि त्या कुठेही टच होणार नाही, या तीन गोष्टी लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. त्याच्यानंतर काय, तर मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट इन सोलेनॉइड मध्ये ते युनिफॉर्म असतात. बघा, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ही प्रॉपर्टी आपण सोलेनॉइड मध्ये शिकलो. बाकी सोलेनॉइडची जी प्रॉपर्टी आहे ती कशाशी कंपेअर केली आपण, बार मॅग्नेट सोबत. बार मॅग्नेटच्या ज्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहेत त्याच तशाच प्रकारच्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आपल्याला कुठे आढळल्या, तर सोलेनॉइड मध्ये आढळल्या. बघा, त्याची डायरेक्शन आहे आपण, आणि त्याचे ऑब्झर्वेशन्स पण आपण व्यवस्थित शिकले. त्याच्यानंतर काय केलं आपण, फोर्स आपल्याला काढायचा होता की तो जो कंडक्टर आहे आपला, किंवा आपण जे ऍक्टिव्हिटी मध्ये आपला कॉपर वायर जे घेतलं आपण, बरोबर, जो कंडक्टर मधनं आपण करंट पास केला तर त्याच्यावर कशा प्रकारचा फोर्स ऍक्ट होत असेल, त्या फोर्सची नेमकी डायरेक्शन कशी असणार, बरोबर, तो नेमका कोणत्या डायरेक्शनला डिफ्लेक्ट होईल. मग तो मॅग्नेटच्या माध्यमातून, म्हणजे तो मॅग्नेटच्या आपण याच्यामध्ये मॅग्नेटच्या सोबत ठेवल्यावर आपण त्याची ऍक्टिव्हिटी ऑब्झर्व केली, त्याच्यामधनं करंट पास केल्यानंतर, बरोबर, मग त्याचं डिफ्लेक्शन आपण नोट डाऊन केले, आणि त्याच्यातनंच मग आपण फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल शिकलो की डायरेक्शन ऑफ मिडल फिंगर, आपलं जे मधलं बोट आहे, बरोबर, मधलं बोट जर आपली डायरेक्शन ऑफ करंट जर सांगणार असेल, कोणतं, मधलं बोट, तर मग समोरचं किंवा इंडेक्स फिंगर जे आहे ती आपली डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, आणि जो थंब आहे आपला, थंबची जी डायरेक्शन आहे त्या डायरेक्शन मध्ये तो कंडक्टर मूव्ह होणार, फोर्स ऑफ द कंडक्टर. अशा प्रकारे आपण इथपर्यंत आपण आता आलोय. तर नेक्स्ट जो टॉपिक आहे तो आपण नेक्स्ट सेशन मध्ये कंडक्ट करू.